नमस्कार, आपण पाहत आहात ठळक घडामोड क्राईम न्यूज. निर्भीड पत्रकारिता आवत सत्याचा. तरुणाकडनं 2.25 लाखांचा मॅफेड्रॉन हा अंमली पदार्थ जप्त. खडक पोलिसांची कारवाई. पुण्यातील गुरुवार पेठ परिसरात जैन मंदिरासमोर अंधाराचा फायदा घेत संशयास्पदरित्या थांबलेल्या तरुणाला खडक पोलिसांनी मोठ्या शिताफीने पकडून त्याच्याकडून 2,25,000 रुपयांचा 45 ग्रॅम मॅफेड्रॉन हा अंमली पदार्थ जप्त केला आहे. सुदीप कुमार राजेश कुमार कनोजिया, वय 22 वर्षे, राहणार शिव कॉलनी, आंबेगाव, पठार, कात्रज असे अटक करण्यात आलेल्या तरुणाचे नाव आहे. याबाबत पोलीस अंमलदार आशिष चव्हाण यांनी खडक पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे. ही कारवाई जैन मंदिरासमोर गुरुवारी ऑगस्ट 21 रोजी मध्यरात्री 1 वाजण्याचे सुमारास करण्यात आली आहे. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार खडक पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक मनोज कुमार लोंढे, सहाय्यक पोलीस निरीक्षक कुदळे, पोलीस उपनिरीक्षक कांबळे, हवालदार दुडम ठवरे, फरांदे केदारी वाबळे, घनवट दिवटे काळे, शेख गायकवाड चव्हाण नदाफ आणि आशिष चव्हाण हे अवैध धंद्यांवर कारवाई करण्यासाठी पेट्रोलिंग करत असताना आशिष चव्हाण व नदाफ हे मध्यरात्री 1 वाजण्याच्या सुमारास गुरुवार पेठेतील जैन मंदिरासमोर आले. तेव्हा मंदिराच्या कडेला अंधारात एक जण थांबलेला दिसून आला. हातातील कॅरीबॅगमधील पदार्थ तो खिशात ठेवत होता. त्यांनी या तरुणाला थांबून वरिष्ठ पोलीस अधिकाऱ्यांना बोलावले. पोलिसांनी त्याची झडती घेतली असता त्याच्याकडे 2,25,000 रुपयांचा 45 ग्रॅम मॅफेड्रॉन हा अंमली पदार्थ मिळाल्याने त्याच्या विरोधात खडक पोलीस ठाण्यात NDPS कायद्याअंतर्गत गुन्हा दाखल केला आहे. पुढील तपास पोलीस उपनिरीक्षक अनिता तोंडे या करीत आहेत. प्रतिनिधी अविष्कार फुलेसोबत ठळक घडामोड.